पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे सिंहगड रोडवरील एकता नगर आणि विठ्ठल नगर भागात पाणी शिरायला सुरुवात झाली। अनेक घरं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। 35,000 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे आता शहरामधील भिडे पूल पाण्याखाली गेला असून पाण्याचा विसर्ग वाढत असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे आणि खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे डेक्कन परिसरामधील पुलाची वाडी येथील घरांमध्ये पाणी शिरले। त्यामुळे आता पुन्हा एकदा पुण्यामधील जनजीवन विस्कळीत झाले, तर मुठा नदीकाठच्या नागरिक वस्तीला सुद्धा पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। खबरदारी म्हणून नदीशेजारील खिलारीवाडी येथील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आलाय। पुण्यामध्ये मध्यरात्री नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड सुरू होती। जीव धोक्यात घालून वाहनं नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे आणि अशामध्ये आता बेफिकीरपणा जीवावर बेतू शकतो याचं भानही लोकांना नाहीये। खडकवासला धरणामधून होत असलेल्या विसर्गामुळे नदीपात्रालगतच्या गावांमध्ये पाणी देखील शिरले। काहींच्या घरातही पाणी शिरले। रस्ते जलमय झाल्यामुळे अडकलेली वाहनं सुद्धा आता नागरिकांनी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे। पूरस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। गेल्या 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि जिल्ह्यातील काही प्रकल्प 100% भरले आहेत। विश्वमित्र प्रकल्प सुद्धा 100% भरलाय। विसर्ग सुरू केल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। अकोला जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। अंडरपासमध्ये सुद्धा पाणी साचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। अंडरपास रोडला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे चिमुकल्यांनी मनमुरादपणे पोहण्याचा आनंद लुटलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यांमध्ये चांगला पाऊस झालाय, मात्र तरीही अक्कलकोट तालुक्यातील 32 लघु प्रकल्प अजूनही कोरडे ठाक पडले आहेत। अक्कलकोटमधील कुरनूर धरणात सुद्धा जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे। सोलापुरात चांगला पाऊस झाल्यानंतरही जिल्ह्यामधील 32 तलाव अद्यापही कोरडीच आहेत, तर अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जिल्ह्यामधील केवळ 15 लघु आणि मध्यम प्रकल्प भरलेली आहेत। सोलापूरमधील बार्शी तालुक्यामधल्या अगळगाव परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, तर अगळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे चांदी नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसानं सोलापूरला झोडपलंय। अहमदनगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्या। धरणामधून 23,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याची आवक वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आणि गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसाच्या पुनरागमनामुळेच कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांना मोठा फायदा झालाय। बीडच्या श्री क्षेत्र कपिलधार येथील धबधबा ओसंडून वाहू लागलाय। बालाघाटच्या डोंगर रांगेमधील धबधबा प्रवाहित झाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे। 70 फुटांवरून वाहणाऱ्या धबधब्याचं सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतंय। कोल्हापूरमध्ये काळमावाडी धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर असून त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये, तर काळमावाडी धरणामधून आज विसर्ग वाढवण्यात येणार आहे। 1000 क्युसेक्सनं विसर्ग होणार असल्याचं सांगितले जाते, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। घाटमाथ्यावर पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये चांगलाच गारवा पसरलाय। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय। तर रायगडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। रायगडमधील पेण, पनवेल, उरणसह महाडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे।
रत्नागिरीमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्याला पुढील 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे, मात्र सध्या पुराचा धोका नाहीये। रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड आणि परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले। मुंबई गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणचे रस्ते सुद्धा जलमय झाले। पालघरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे। पालघर जिल्ह्यामधील डहाणू, बोईसर, पालघर, तलासरी, विक्रमगड परिसरात पावसाची संततधार सुरू आहे आणि सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणामधील पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढवण्यात आला आहे। धामणी आणि कवडास धरणामधून सूर्या नदीपात्रामध्ये 14,000 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू आहे। धुळ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याची सुरक्षा पाहणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाण्यानं वेढा दिलाय। त्यामुळे दमदार पावसामुळे पोलीस चौकी बाहेरील परिसरामध्ये तलावाचं स्वरूप प्राप्त झाले। पोलिसांना कसरत करावी लागते। गेल्या 2 महिन्यांपासून मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा होती। मुसळधार पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत होता। अखेर गेल्या 4 दिवसांपासून मराठवाड्यावर वरुण राजानं मेहरबानी केली आहे। मुसळधारामुळे तहानलेला मराठवाडा सुखावलाय, तर मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये सुद्धा पाण्याची मोठी आवक सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 38.29% पोहोचलाय। त्यामुळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांसह नगर जिल्ह्याच्या काही भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय। धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नाथसागरात 36,772 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण शहरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरामधील नारळा आणि शशीविहार भागामध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले। नालेसफाई केली नसल्यामुळे पाणी रस्त्यावर आलं, तर शशीविहार भागामध्ये पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते। नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि गंगापूर धरणामधून करण्यात आलेल्या विसर्गामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला यंदा दुसऱ्यांदा पूर आलाय। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागल्यानं गोदाकाठचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलाय। सगळ्या मंदिरांना सुद्धा पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कोरडठाक पडलेलं तेरणा धरण प्रवाहित झालंय, तर गेल्या 3 वर्षांपासून हे धरण कोरडठाक पडलं होतं। मात्र आता पावसामुळे या धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि धरण काठोकाठ भरलंय, तर पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना दिलासा मिळालाय। मालेगावमधल्या गिरणा धरणामधील पाण्याच्या पातळीमध्ये आता वाढ झाली असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे गिरणा धरणातील पाणीसाठा 50.65% गेला आणि त्यामुळे आता टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळालाय।